नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आम्ही राजकीय विश्लेषक असतो किंवा निदान मी माझ्या बाबतीत बोलू शकतो, सगळ्यांबाबत बोलणार नाही. मी नेहमी सांगतो की आमची भूमिका हायवे किंवा मोठे रस्ते असतात जिथे वर्दळ असते, त्या रस्त्यावर वाहन चालकाला धोक्याच्या सूचना आणि इशारे आणि जागा दाखवण्याचं काम या वेगवेगळ्या फलकांकडे आणि खांबाकडे असतं. वेडी वाकडी वळणे, उतार, अपघाताचे स्थळ वगैरे असे बोर्ड लावलेले असतात. किंवा इतक्या किलोमीटर वेगाने पळा, थोडासा दुर्लक्ष झालं तर अपघात होईल, दुर्घटना से देर भली, असे जे फलक लावलेले असतात. त्यापेक्षा राजकीय विश्लेषक मीमांसाकाराची भूमिका वेगळी नसते. एखादा पक्ष त्याची धोरणं तुम्हाला आवडो न आवडो, त्याची भूमिका काय असावी त्याने ठरवायची. पण एकदा त्याची भूमिका ठरलेली असेल तर त्याच्या भूमिकेत जी काही गफलत होते, तडजोडी होतात, त्यातून त्याच पक्षाला आणि त्याच्या धोरणाला आणि भूमिकेला नुकसान होणार असेल तर त्याला त्यापासून परावृत्त करण्यासाठी संभाव्य धोका असतो, तो समजावण्याचा प्रयत्न करणं हे पण विश्लेषण असतं. मग तो पक्ष मला आवडता नसला तरी चालेल. काँग्रेस पक्ष मला आवडत नाही, पण आजवरचं माझं तुम्ही निरीक्षण परीक्षण जे काय असेल, आकलन बघितलं असेल, तर मी काँग्रेसला असलेले संभाव्य धोके आणि त्यातून काँग्रेस कशी बाहेर पडू शकत नाही या संबंधी केलेलं विवेचन तुम्हाला दिसेल. काँग्रेस हरावी असं मला वाटतं, पण तरीही हरणार नसेल आणि जी काय थोडीफार ताकद आहे, तर काँग्रेसने अधिक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करावं त्यांना पुढल्या काळात. त्यामुळे जनमानसाची प्रतिसाद मिळू शकेल हेच मी सांगत असतो. आणि म्हणून भाजपला असो, भाजपविषयी मला आस्था आहे, तर भाजपला संभाव्य धोके असतात ते मी आग्रहपूर्वक मांडत असतो. जसं त्यांची जमेची बाजू सांगत असतो, तशी त्यांच्या नाकर्तेपणाची बाजू तेवढीच दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आज मला असा एक विषय मांडणं आवश्यक वाटतं की चुका वारंवार करून चालत नाही मित्र. तुम्ही एकदा काहीतरी चुकलात हरकत नाही, माणूस असतो आपण, चुकतो. पण दुसऱ्यांना ती चूक होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि समजा तरीही सगळ्या सावधानता बाळगून एखादी चूक परतच झाली तर ती तिसऱ्यांदा होता कामा नये. कारण दोनदा तीनदा पर्यंत चुका होतात, पण त्यानंतर तसेच तुम्ही वागत राहिलात, त्याच चुका करत राहिलात, तर तो तुम्ही तुमच्यासाठी केलेला गुन्हा असतो. तुम्ही तुमच्यासाठी केलेला गुन्हा असतो. कारण तुम्ही ज्या वेळेला चुका करता तेव्हा तुम्ही समोरच्याला संधी देत असता. तुम्हाला पराभूत करण्याची संधी तुम्ही समोरच्याला देत असता. उदाहरणार्थ राहुल गांधींना चुकीच्या वेळेला काँग्रेसमध्ये नेतृत्वपदी सर्वोच्चपदी आणलं गेलं. ही जर चूक काँग्रेसने केली नसती तर काँग्रेस आज गेल्या 10-15 वर्षामध्ये जितका पछाडलेला आहे काँग्रेस पक्ष, तितका नक्कीच बरगळला नसता. मोदी सारखा अत्यंत आक्रमक, अनुभवी आणि चतुर नेता समोर असताना राहुल गांधींना काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून किंवा सर्वोच्च नेता म्हणून लॉन्च करणं ही घातक चूक होती. आणि त्याचे परिणाम काँग्रेस भोगते, देशभर भोगते. तसंच भाजपच्या बाबतीत पण एक गोष्ट सांगायला पाहिजे की अनेक चुका भाजपकडून सुद्धा झालेल्या आहेत. अनेक चुका त्यांच्या चुका म्हणजे काय मला वाटतं म्हणून चुका नाही, त्यांच्या त्यांच्या पक्षाचं, त्यांच्या भूमिकेचं त्यातून नुकसान झालेलं आहे. नितीश कुमार गेले, नितीश कुमार परत आले, चंद्रबाबू नायडू गेले, चंद्रबाबू नायडू परत आले. या सगळ्यांना बरोबर घेताना त्यांची जी आगाऊपणा करण्याची प्रवृत्ती आहे त्यातून त्यांनी नुकसान करून घेतलं. त्यांना सावरून घेताना तुम्ही मदत करणार, पण एकदा सावरले की ते आपली परत डंख मारणार. आणि तो डंख सहन करून सुद्धा परत एकदा ते बारगडत असतील तर त्यांना सावरून घ्यायचं. ही माझ्या मते भाजपची चूक आहे.
भाजपची चूक. 2002 मध्ये गुजरातच्या दंगलीमध्ये मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून हटवा असा हट्ट धरून रामविलास पासवान यांनी एनडीए सोडली होती. वाजपेयी सरकारमधून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 10 वर्षांनंतर तेच रामविलास पासवान बिहारच्या सगळ्या राजकारणात बारगळत गेले. तेव्हा त्यांना सोबत घेऊन मोदींनी त्यांचं पुनर्स्थापन केलं, पुनरुज्जीवित केलं. चिराग पासवान त्यांच्या मुलामुळे हे सगळं झालं. असा चिराग पासवान आज ज्या पद्धतीत वागतोय ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की भाजप परत एकदा तीच चूक करतोय, जी चूक नितीशच्या बाबतीत झाली. 2014 मध्ये मोदीविषयी असूया असल्यामुळे नितीश कुमार यांनी एनडीए सोडली का? मला मोदी नकोय, मोदी पंतप्रधान म्हणून नको. आणि बिहारमध्ये भाजपने 22 लोकसभेच्या जागा 40 पैकी जिंकल्या. त्यावेळेला पासवान सोबत आले. भाजपला नितीश गेल्यामुळे कोणतरी जोडीदार पाहिजे होता, पासवान आले. पासवानना 8 जागा देण्यात आल्या, त्यातल्या 6 जिंकल्या. नाहीतर पासवानची एकही जागा लोकसभेत 2009 नंतर नव्हती. तरी नितीशना 2017 मध्ये भाजपने सोबत घेतलं. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो की आपण सोबत घेतो तो आपल्याला शिरजोर होऊन आपलं काम झाल्यानंतर गरज सर्व वैद्य मरो अशा रीतीने आपल्याला लाथ मारणार नाही याची काळजी भाजपने घेतली पाहिजे, प्रत्येकाने घेतली पाहिजे. अगदी आत्ता ज्या लोकसभा निवडणुका संपल्या त्या काळात उद्धव ठाकरे यांचा उपयोग काँग्रेसला महाराष्ट्रात आपलं पुनरुज्जीवन करण्यासाठी झालेला आहे. पण उलट काँग्रेस काय सांगते आज की आमच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या फुटलेल्या पक्षाला सुद्धा उरलेल्या तुकड्याला 9 जागा मिळाल्या, त्या आमच्यामुळे मिळाल्या, काँग्रेसमुळे. आणि वस्तुस्थिती आहे. पण जेवढा काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंच्या पुनरुज्जीवनाला फायदा झालेला आहे तितकाच उद्धव ठाकरेंचा उपयोग काँग्रेसला 1 जागा होती तिथून 13 इतकी झेप घेण्यासाठी उपयोग झालेला आहे. पण म्हटलं की कसं होतं की आता तुमची आम्हाला गरज नाही, ही जी भूमिका असते, तर असे जे सहकारी असतात त्यांच्यापासून सावध राहणं आवश्यक असतं. सावध राहणं आवश्यक. आणि जर त्यांना सोबत घेतले तर ते शिरजोड होणार नाहीत याची पण काळजी घ्यावी लागते. याची काळजी घ्यावी लागते. आपण महाराष्ट्राकडे बघू. 2009 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राज ठाकरे यांच्या पक्षाने पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली 2009. आणि अर्थातच त्यांचं प्राबल्य हे महाराष्ट्र ते मुंबई, ठाणे, कोकण असं असल्यामुळे तिथे त्यांना चांगली जबरदस्त मतं मिळाली. पण ही मतं मिळवताना त्यांनी शिवसेना भाजप युतीच्या मतांचा लचका तोडला होता. त्यामुळे मुंबई, ठाणे मिळून ज्या 10 लोकसभेच्या जागा होत्या त्यापैकी फक्त 1 जागा युतीला मिळाली, आनंद परांजपे कल्याण. बाकी मुंबईतल्या 6 आणि ठाणे पालघरच्या 3 जागा शिवसेना भाजप युतीने गमावल्या. कारण कोण होतं? पण तेही सोडून द्या. मुद्दा असा होता की बाळासाहेब हयात होते आणि शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत होते आणि उद्धव ठाकरेंवर सूड उगवण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले होते, वेगळा पक्ष काढून उतरले होते. आणि मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला असा सामनामध्ये अग्रलेख लिहिला गेला होता. इतकी नामोहरम शिवसेना झाली होती, इतका सोपडा साफ झाला. 6 महिन्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेचे 6 आमदार निवडून आले, शिवसेनेचे फक्त 4 आले. थोडक्यात राज ठाकरे यांचा जो महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे हा पक्ष घेऊन उदय झाला त्याचा सगळ्यात मोठा फटका हा उद्धव ठाकरे यांना बसला होता. कारण मुंबई पुरता नव्हता, शिवसेना भाजप युती होती आणि तरीही
त्या युतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष झाला आणि शिवसेना हा धाकटा पक्ष झाला, धाकटा भाऊ झाला. इतकी शिवसेना नामोहरम झाली होती. कशी बशी 2017ची मला सॉरी 2012ची महापालिका कशी बशी टिकवता आली भाजपच्या मदतीने उद्धव ठाकरेंना. इतके उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही महाराष्ट्रात नामोहरम झालेली होती. कारण होतं एकटा राज ठाकरे, एकटा राज ठाकरे. त्यातून कसं सावरायचं हे उद्धव ठाकरेंना कळत नव्हते आणि बाळासाहेबांना वय झाल्यामुळे आणि प्रकृतीच्या आजारामुळे घराबाहेर पडता येत नव्हतं, प्रचाराला जाता येत नव्हतं. या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये शिवसेनेचं पुनरुज्जीवन कसं करायचं ही समस्या उद्धव ठाकरेंना भेडसावत होती. राज ठाकरेंच्या भडीमाराला उद्धव ठाकरे उत्तर देऊ शकत नव्हते, टक्कर देऊ शकत नव्हते. अशा वेळेला 2014च्या लोकसभा निवडणुका आल्या आणि एनडीएला सुद्धा नव्याने लोकसभेमध्ये आपलं बस्तान बसवायचं होतं. अशा वेळेला नरेंद्र मोदी हे नवं नेतृत्व पुढे आलं होतं. त्यांना सुद्धा मोठी तगडी लढाई द्यायची होती आणि म्हणूनच जितके मित्र मिळतील तेवढे हवे होते. नितीश कुमार वाकड्यात गेलेले होते. अशा वेळेला शिवसेनेला जपणं आवश्यक होतं. म्हणून ज्या काय 24-25 जागांचं वाटप झालं त्यामध्ये शिवसेनेने इतिहास घडवला, पण तो मोदींच्या मदतीने घडवला. शिवसेना 18 लोकसभा सदस्य निवडून आणू शकली. उद्धव ठाकरे यांच्या खात्यात 2014 मध्ये 18 लोकसभेचे खासदार होते. त्यांच्या खालोखाल चंद्राबाबूचे एनडीए मध्ये 16 खासदार होते. थोडक्यात जसं तिकडे रामविलास पासवान यांचं पुनरुज्जीवन संजीवनी त्यांना मोदी आणि भाजपमुळे मिळाली, तशीच संधी किंवा संजीवनी उद्धव ठाकरेंना सुद्धा महाराष्ट्रात आपलं रिव्हायवल करण्यासाठी, पुनरुज्जीवन करण्यासाठी मोदींची कृपा मिळालेली होती. पण एकदा आपण सावरलो आणि त्या 2014च्या मोदी लाटेमध्ये राज ठाकरेंचा मनसे पक्ष जो होता त्याची अक्षरशः धुळधाण उडाली. ज्या पक्षाचे 2009 मध्ये 13 आमदार मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यातून निवडून आले होते, त्या पक्षाचा 2014च्या विधानसभा निवडणुकीत अवघा 1 आमदार निवडून आला. म्हणजेच राज ठाकरेंकडे गेलेला मराठी मतदार, शिवसेना मतदार हा परत एकदा उद्धव ठाकरेंकडे आला. पुनरुज्जीवन उद्धव ठाकरेंचं झालं. पण एकदा पुनरुज्जीवन झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांना आपण कोणीतरी महान कर्तबगार आहोत असं वाटायला लागलं आणि त्यातून त्यांचा अहंकार तयार झाला. त्यातच परत 2014 विधानसभा निवडणुकीला भाजपमधल्या इथल्या महाराष्ट्रातल्या काही लोकांना झिंग चढलेली होती. त्यामुळे त्यांनी जागा वाटपात अशा अडचणी निर्माण केल्या की ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती फुटली आणि उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये एक वितुष्टाची ठिणगी पडली, ज्याला निकालानंतर भाजपला बिनशर्त पाठिंबा देऊ शरद पवारांनी आगीत तेल होते. सांगायचा मुद्दा असा की तेवढं होऊन सुद्धा 2019च्या निवडणुकीत, लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरेंना सोबत घेतले. त्यांच्या चुचकाळण्यासाठी, गोंजाळण्यासाठी अमित शहा सुद्धा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अमित शहा हे मातोश्रीवर येऊन गेले. पालघरची पोटनिवडणुकीत शिवसेनेला हरवून जिंकलेली जागा 2019ला उद्धव ठाकरे यांना आंदण देण्यात आली. इतकं चुचकाळ. थोडक्यात उद्धव ठाकरे यांचा जो अहंकार होता तो फुलवण्याचं पाप भाजपने केलं होतं. जे उद्धव ठाकरे 2018च्या लोकसभा गृहामध्ये अविश्वास प्रस्ताव आल्यानंतर
सभागृहात गैरहजर राहिले. त्यांचे अनंत गीते हे मंत्रिमंडळात होते, ते सरकारमधून बाहेर पडले नव्हते. चंद्राबाबू बाहेर पडले होते, त्यांनी आपल्या मंत्र्यांचे राजीनामे दिले होते आणि सरकार विरोधात भूमिका घेतली होती. पण सरकारमध्ये राहून उद्धव ठाकरे सरकार विरुद्ध भूमिका घेत होते, तरीही भाजप उद्धव ठाकरेंना चुचकारत राहिला. खरं तर 2018 मध्येच मंत्रिमंडळात मंत्री ठेवायचा आणि मतदानाच्या वेळेला, अविश्वास प्रस्तावाच्या मतदानाच्या वेळेला गैरहजर राहायचं, इतकी गद्दारी उद्धव ठाकरेंनी भाजपशी केली होती, तरी भाजप त्यांना चुचकारत राहिला. त्याची किंमत भाजप आज मोजतोय, त्याची किंमत मोजतोय. विधानसभेच्या निकालानंतर केली गद्दारी, पण तीच गद्दारी वर्ष दीड वर्ष आधी झालेली होती, जून 2018 मध्ये. तरी उद्धव ठाकरेंना चुचकारणं, त्यांचे चोचले पुरवणं हा भाजपचा गुन्हा होता. आणि तोच गुन्हा चंद्राबाबूंच्या बाबतीत झाला, नितीशच्या बाबतीत झाला, उद्धव ठाकरेंच्या बाबतीत झाला. या चुका आहेत, परत परत केलेल्या चुका आहेत आणि त्याची फार मोठी किंमत भाजपला मोजावी लागलेली आहे. पण सुधारणेची तयारी आहे का? सुधारणेची तयारी आहे का? नाहीये. अजूनही एक उद्धव ठाकरे विरोधात गेले, त्यांचं पक्ष वगैरे बाजूला ठेवा, पण दुसरा उद्धव ठाकरे जर भाजप आज निर्माण करू बघत असेल, तर मग त्याचा कान पकडून त्याला धोक्याचा इशारा दाखवणं मला अगत्याचं वाटतं. एक उद्धव ठाकरे महाराष्ट्रात तुम्हाला आवरता आलेला नाही, अशा वेळेला तुम्ही बिहारमध्ये दुसरा उद्धव ठाकरे शोधून काढता आणि त्याला चुचकारत बसता, तेव्हा भाजपच्या चाणक्यांना काय सांगायचं असा प्रश्न पडतो. कारण हे सगळे असले जे डावपेच, रणनीती, स्ट्रॅटेजी जे काय म्हणाल ते करणाऱ्यांना आपल्याकडे चाणक्य म्हणतात. मित्रांनो, गेल्या लोकसभा निवडणुकीत रामविलास पासवान देहांत झालेला होता आणि चिराग पासवान याचा पक्षही त्याच्या सोबत राहिलेला नव्हता, सगळे सोडून गेले होते. अशा वेळेला मी मोदींचा हनुमान म्हणणारे चिराग पासवान यांना भाजपने परत एकदा त्यांच्या पक्षाला संजीवनी देण्यासाठी सोबत घेतलं. 6 जागा काय 5 जागा दिल्या होत्या, त्या 5ही जागा चिराग पासवान यांनी जिंकल्या. ज्या माणसाला स्वबळावर 2020 मध्ये बिहारच्या विधानसभेमध्ये 5 आमदार निवडून आणता आले नाही, 5 आमदार भाजपच्या एनडीएत न राहता नितीशला संपवायचा म्हणून नितीशच्या पक्षाचे उमेदवार असतील तिथेच उमेदवार उभे करून नितीशच्या मित्र पक्षाबरोबर घातपात करणारा चिराग पासवान याला सोबत ठेवून भाजपने लोकसभेत परत 5 जागा दिल्या आणि 5 जागा निवडून आल्या. त्या 5 जागा चिराग पासवानच्या स्वतःच्या बळावर आलेल्या नाहीत, ती भाजपची सोबत होती म्हणून आलेले आहेत. आणि आज तोच चिराग पासवान केंद्रात मंत्रीपद, कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजपला वाकुल्या दाखवायला लागल्या. म्हणजे सत्तेत बसायचं. तुम्हाला आठवतं ना, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये शिवसेनेचे 12 मंत्री होते, खिशात राजीनामा टाकूनच फिरायचे, पण राजीनामा खिशातून बाहेर काढायचे नाहीत आणि सरकारचे सगळे लाभ घ्यायचे, मंत्रीपद उपभोगायची, सत्ता भोगायची आणि परत त्याच सरकारला सातत्याने शिव्या मोजायच्या. सामनामधून रोजच्या रोज त्याच सरकारवर भडीमार करायचा ज्या सरकारचे आपण हिस्सा आहोत. हे जे 5 वर्ष भाजप सोसत आली त्याचा परिणाम 2019च्या निकालानंतर दिसला. आज ज्यांना उद्धव ठाकरे असं म्हणतात त्याची प्रतिकृती भाजपच बिहारमध्ये घडवताना दिसतोय, ज्याचं नाव चिराग पासवान आहे.
मग ते वक्फ बोर्ड असो, लॅटरल एंट्री वगैरे, बरेच एनडीए सरकारचे आजचे जे काय महत्वाचे आणि प्रतिष्ठेचे विषय आहेत, त्या प्रत्येक विषयात सरकारचा कॅबिनेट मंत्री असून सुद्धा चिराग पासवान सतत प्रतिकूल अशी मतं व्यक्त करतात, जाहीरपणे करतात. तेव्हा त्यात मला भविष्यातला बिहारी उद्धव ठाकरे दिसतो. बिहारी उद्धव ठाकरे दिसतो. म्हणजे ज्या राज ठाकरेंच्या उदयानंतर उद्धव ठाकरेंचा सोपडा साफ झालेला होता, त्यांना नवं बळ देऊन, नवी संजीवनी देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपने उभं केलं, मोदींनी उभं केलं. तेच उद्धव ठाकरे त्यांच्यावरच उलटले. हा सगळा अनुभव आहे. चंद्रबाबूची परिस्थिती तीच आहे. तरीही त्या चंद्रबाबूला सोबत घ्यायचं, चुचकारायचं. तीच चिरागची परिस्थिती आहे. आणि म्हणून या चुका वारंवार जर भाजप करणार असेल तर त्याला चूक म्हणता येत नाही, त्याला गुन्हा म्हणावा लागतो. कारण त्यातून जर त्याच पक्षाचं नुकसान होणार असेल, त्याच पक्षाला त्याचे दुष्परिणाम भोगायला लागत असतील, आणि त्या दुष्परिणामपर्यंत जर त्याच पक्षाचे नेते त्या पक्षाला घेऊन जात असतील, तर ते नेते त्या पक्षासाठी धोका बनलेले असतात, हे सांगणं भाग असतं. मी भले भाजपचा समर्थक आहे, भाजपविषयी मला आपुलकी आहे, पण आज भाजप जर आपल्याच पायावरून धोंड मारून घेणार असेल तर त्याला त्याविषयी जागरूक करणं आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की चिराग पासवान ज्या प्रकारे भाजप बिहारच्या राजकारणात, राष्ट्रीय राजकारणात पोचते आहे, त्यातून बिहारच्या एका नव्या उद्धव ठाकरेंना पोचणं भाजपने सुरू केले. परिणाम नजीकच्या काळात आपल्याला बघता येतील, आत्ता सांगता येणार नाही, आत्ता सांगता येणार नाही. बघू. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.